महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। का सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। कचऱ्यात लपलेला स्फोटक सापळा, बैलाचा जबडा उडाला, म्हसळ्यात धक्कादायक घटना। रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यातून एक अतिशय धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे, ज्यात एका निष्पाप बैलाला स्फोटक पदार्थामुळे गंभीर दुखापत झाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार म्हसळा श्रीवर्धन मार्गावरील तळवडा फाट्याजवळ रस्त्याच्या कडेला कचऱ्यातून अन्न शोधत असलेल्या गुरांपैकी एका काळ्या रंगाच्या बैलाने कचऱ्यात पडलेला एक संशयास्पद पुडा तोंडाने उचकून उघडण्याचा प्रयत्न केला। मात्र त्या पुड्यात ज्वलनशील किंवा स्फोटक स्वरूपाची वस्तू असल्याने अचानक मोठा स्फोट झाला आणि या भीषण स्फोटात या बैलाचा जबडा, जीभ आणि दात पूर्णपणे निकामी झाले आहेत। म्हसळा येथील पशुवैद्यकीय अधिकारी यांनी महाराष्ट्र सुपरफास्टशी बोलताना सांगितले की बैलाची अवस्था अत्यंत गंभीर असून त्याचा जबडा पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे। घटनेनंतर जांभूळगावचे सरपंच किरण मोरे, निकेश भेकरे, निगडी येथील सामाजिक कार्यकर्ते मिलिंद मोरे, रोहिदास मोरे आणि ग्रामस्थांनी तातडीने जखमी बैलाला म्हसळा येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले आणि या घटनेमुळे परिसरात संताप आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। या सर्व प्रकरणात सर्वात मोठा प्रश्न म्हणजे हा स्फोटक पदार्थ कचऱ्यात आला कसा? यामागे कोणाचा निष्काळजीपणा की हे जाणीवपूर्वक कृत्य? आणखीन धक्कादायक बाब म्हणजे या गंभीर घटनेची पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे का, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही। ही घटना केवळ एका प्राण्याची नाही तर मानवतेला काळिमा फासणारी आहे। कचऱ्यात स्फोटक टाकणे ही अत्यंत गंभीर बाब असून संबंधितांवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे। आपण पाहत रहा महाराष्ट्र सुपरफास्ट चॅनलला। आपले प्रतिनिधी महाराष्ट्र सुपरफास्ट संजय खांबेडेसह तृप्ती भुईर, म्हसळा। पदार्थ होता पडलेला, काहीतरी पाण्यामध्ये टाकलेला असेल, तर तो त्यांनी ज्यावेळेस खाल्ला त्यावेळेस त्याचा ब्लास्ट झाला असेल अशी शक्यता आहे आणि त्याच्यातून त्याचं पूर्ण जीभ तुटली, पूर्ण जॉब तुटला, खालचा दात वगैरे